या युद्धाच्या झळा या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेल्या आहेत। व्यावसायिक सिलेंडरच्या नव्या ऑर्डर न घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बीपीसीएल आणि बीपीसीएल डीलर्सच्या सूचना आहेत। केंद्र सरकारकडून देखील निर्देश जारी करण्यात आलेले आहेत। घरगुती एलपीजी पुरवठ्याला प्राधान्य द्या। पुण्यातील शिक्रापूर चाकण प्लांटमधून डीलर्सना सूचना देण्यात आलेल्या आहेत। हॉटेल आणि उद्योग व्यावसायिकांसाठी अडचणी वाढणार आहेत। या संदर्भात मुरलीधर मोहोळ यांनी काय म्हटलंय आपण ऐकूया। व्यावसायिक गॅस जे त्याच्यामध्ये युद्धामुळे मोठा अडचण होताना दिसते। या सगळ्या आसपासच्या डेपोजमध्ये आता व्यावसायिक गॅस जो आहे एलपीजी असेल किंवा पीएनजी असेल तो देऊ नका अशा पद्धतीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। नव्यानं काही ऑर्डर्स घेऊ नका, बुकिंग्स घेऊ नका। या सगळ्याचा मोठा त्रास व्यावसायिकांना सुद्धा आता होताना दिसतोय। तर त्या संदर्भामध्ये सरकारकडून काही पावलं भारत सरकार या सगळ्या युद्ध परिस्थितीवरती खूप बारकाईने काम करते। अगदी विदेशात आपल्या लोक अडकली त्यांना आणण्यापासून या देशांमध्ये युद्ध झाल्यानंतर सुरू झाल्यानंतर या आपल्या देशावरती वेगवेगळ्या सेवा सुविधांवरती काय परिणाम होईल याच्यावरती खूप भारत सरकार सिरियसली काम करते। त्यामुळे निश्चितपणे याच्यामध्ये कुठली अडचण येणार नाही। अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। राम, व्यावसायिक वापरासाठीचा गॅस महागल्यानं नेमका काय परिणाम होऊ शकतो? सर्वसामान्य माणसाला त्याचा काय फटका बसू शकतो? बिलकुल, खरं तर अगोदर सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे की श्रीरंग या संपूर्ण युद्धाचा फटका भारताला बसतोय। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे की एलपीजी गॅस आता इथून पुढे केवळ घरगुती वापरासाठीच प्राधान्य द्यावं असं भारत सरकारने एक ऑर्डर काढलेली आहे आणि कमर्शियल वापराला दुय्यम स्थान दिलं जाणार आहे आणि कमर्शियल वापरावर सध्या तरी बंदी घालण्याचा विचार जे आहे ते केंद्र सरकारने केलेला आहे। तसे आदेश जे आहेत ते देण्यात आलेले आहेत, कारण त्यामध्ये प्रोपेन आणि ब्युटेन हे इंडस्ट्रियल यूजसाठी किंवा कमर्शियल वापरासाठी लागतं ते थांबवण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। कारण प्राधान्य जे आहे ते जनतेला दिलं जाणार आहे, नागरिकांना दिलं जाणार आहे आणि त्यामुळेच एलपीजी पुरवठा जो आहे तो आता फक्त घरगुती वापरासाठी केला जावा असं सांगण्यात आलेलं आहे। त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जो इंडस्ट्रीला फटका जो आता बसणार आहे त्याची सुरुवात सुरू झालेली आहे असं म्हणावं लागेल। झळा आता त्याच्या ज्या आहेत त्या पोहोचलेल्या आहेत आणि महाराष्ट्र जे आहेत आपल्याला माहित आहे की इंडस्ट्रीमध्ये औद्योगिकमध्ये सर्वात जास्त रेव्हेन्यू केंद्राला देणारं हे राज्य आहे। सर्वात जास्त उद्योग जे आहे ते महाराष्ट्रामध्ये, त्याचा फटका आता कुठेतरी बसताना आपल्याला दिसतोय। परंतु पुढच्या कालावधीमध्ये जसं जसं हे युद्धाच्या झळा किंवा केंद्र सरकार कसं या पद्धतीनं अपडेट करेल ते पाहावं लागणार आहे। परंतु आता पहिला फटका एलपीजीला बसताना दिसतोय। कमर्शियल यूजवर निर्बंध आणलेले आहेत केंद्र सरकारने आणि केवळ घरगुती वापर करण्यात यावा अशा प्रकारचे निर्देश जारी केले आहेत। धन्यवाद राम, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। व्यावसायिक वापरासाठीच्या गॅसवर काही निर्बंध घालण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। युद्धाच्या झळा या महाराष्ट्रापर्यंत पोहोचलेल्या आहेत। व्यावसायिक सिलेंडरच्या ऑर्डर न घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत।